नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. उद्यापासून दिवाळीला सुरुवात होते. उद्या वसुबारस आहे. दिवाळीचा काळ म्हणजे फराळाचा काळ, फटाक्यांचा काळ आणि या काळामध्ये सोन्या चांदीची खरेदी सुद्धा केली जाते. परंतु सोन्या चांदीचे भाव प्रचंड कडाडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक म्हणून किंवा दागिने म्हणून सोन्या चांदीकडे आपल्याला कसं पाहता येईल याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रोफेसर गौरी पिंपळे अमृते. नमस्कार. नमस्कार. उद्यापासून दिवाळी सुरू होते आणि आपण बोलणार आहोत सोन्या चांदीवर. सोन्या चांदीच्या विषयाचा तुमचा अभ्यास आहे. मला सांगा, सध्याचे जे सोन्या चांदीचे दर इतके कडाडलेले आहेत त्याची नेमकी कारणं काय आहेत? एक सोन्या चांदीचे दर असतात ते काही गोष्टींवर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो जिओ पॉलिटिकल सिच्युएशन कशी आहे, जगामध्ये क्रायसिस आहेत नाहीत याच्यावरती ते डिपेंड असतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, 1945 साली जेव्हा अमेरिका हा एकमेव वर्चस्व असलेला देश म्हणून उदयाला आला आणि डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली, त्याच्यामुळे डॉलरची स्थिती काय आहे ह्याच्यावर सुद्धा सोन्या चांदीचा दर अवलंबून आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा मागणी. चौथा महत्वाचा मुद्दा इन्फ्लेशन रेट. कशा प्रकारे इन्फ्लेशन रेट मध्ये चढउतार होतोय आणि इंटरेस्ट रेट, कोणत्या बॉन्डवरती किती इंटरेस्ट प्रमाणे मिळते आणि ह्या सगळ्याचा ओव्हरऑल इफेक्ट आहे तो सोन्या चांदीवरती होतो, सोन्या चांदीच्या दरावर होतो. आणि महत्वाचा मुद्दा जिओ पॉलिटिकल कंडिशन काय आहे आणि अमेरिकेची स्थिती काय आहे असं आहे. बरं, सोन्याचे सध्याचे जे दर आहेत, म्हणजे आधी आपण सोन्यावर चर्चा करू आणि नंतर आपण चांदीवर चर्चा करू, कारण दोन्हीचे जे दर वाढलेले आहेत त्याची कारणं वेगळी वेगळी आहेत. त्यामुळे आपण सुरुवात सोन्यापासून करू. सोन्याचे दर वाढल्यानंतर बऱ्याच थिअरी येत आहेत की आता सोन्याच्या दराने पीक गाठलेला आहे. काही म्हणतात की आत्ताच सुरुवात झालेली आहे. गुंतवणूकदारांना असा सल्ला दिला जातोय की आता मार्केटमध्ये नवी खरेदी करायला जाऊ नका. तर वस्तुस्थिती काय, म्हणजे या दरांची जी स्थिती आहे ती भविष्यामध्ये काय असेल? एक साधारण इतिहासाचा अंदाज घेऊन मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते. 100 वर्षाचा इतिहास बघितला तर 1925 पासून आता 2025 पर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो 1929 ची अमेरिकेची महामंदी. त्या अमेरिकेच्या महामंदीमध्ये त्यांची अवस्था फार वाईट झाली. त्याचा फटका युरोपीय राष्ट्रांना बसला. तेव्हा युरोपामध्ये औद्योगिक क्रांती होत होती आणि बाकी ग्लोबल साऊथ मधली राष्ट्र होती ती बहुतेक करून ती कोणाच्या ना कोणाच्या अंमलाखाली होती. उदाहरणार्थ भारताचं घेतलं तर आपण इंग्रजांची वसाहत होतो. त्यामुळे ग्लोबल साऊथला त्या जागतिक राजकारणामध्ये कुठलंही स्थान नव्हतं. ग्लोबल साऊथ हा विषय जर आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी एक्सप्लेन करून सांगतो. जी युरोपातली राष्ट्र नाहीत किंवा युरोप आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान वगळता जगातले उरलेले जे देश आहेत आफ्रिका आणि आशियामधले, त्याला ग्लोबल साऊथ म्हटलं जातं. म्हणजे हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगितलं, थोडं सोपं करून सांगतो. बरोबर आहे. मी तर असं म्हणेन की आपण एक पृथ्वीचे 2 भाग सरळ केले, एक उत्तरेकडचा आणि एक दक्षिणेकडचा. तर दक्षिणेकडच्या भागातली बहुतांशी राष्ट्र आहेत की त्याच्यावरती वसाहती होत्या. त्याच्यामुळे त्यावेळेला 1929च्या महामंदीचा परिणाम हा युरोपीय राष्ट्रांवरती मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी जो काही अमेरिकेने जी काही उपाययोजना केली त्याच्यामध्ये 1933 मध्ये अमेरिकन नागरिकांकडे असलेलं सोनं अमेरिकन सरकारने स्वतःकडे घेतलं आणि त्यामुळे 1933 मध्ये पहिल्यांदा सोन्याचा दर थोडासा वरती गेला. पण जे कोणते देश होते ते करन्सी प्रिंट करत होते, त्यांचे चलन जे अस्तित्वात होते ते सगळे चलन हे सोन्याचे निगडीत होते. म्हणजे गोल्ड स्टँडर्ड आपण त्याला म्हणतो, ते सगळं अस्तित्वात होते. सोन्याचा साठा अमुक असेल तर तुम्ही इतकं चलन छापू शकता. हो, ते समीकरण ठरलेलं होतं. पण 1933 मध्ये अचानक $20 पर औंस म्हटल्यानंतर 28.5 ग्रॅम इतकं सोनं असतं. $20 असलेलं सोनं 1933 मध्ये $35 पर्यंत गेलं. $35 पर औंस. हे नेमकं काय, म्हणजे 32 ग्रॅम सुद्धा म्हटलं जातं मला वाटतं. काही ठिकाणी 28 म्हटलं जातं. 28 ते 32 असं म्हटलं जातं. पण आता मी त्यांच्या गोल्ड स्टँडर्ड वरून रेट काढल्यानंतर त्यांनी 28.5 ग्रॅम असं म्हटलेलं आहे इंटरनॅशनल गोल्ड काउन्सिलने. तर म्हणून साधारण 30 ग्रॅमच्या आसपास असं आपण कॅल्क्युलेशन मध्ये पकडून चाललो तरी चालेल. कारण कसं आहे की तिथे औंस हे युनिट आहे, आपल्याकडे तोळा हे युनिट आहे. त्यामुळे लोकांचं थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पण ते औंस म्हणजे तोळा नाही, पण साधारण तुम्ही 30 ग्रॅम बरोबर एक औंस. आपला एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम असतो. ते आपला फिक्स आहे. पण ते इंटरनॅशनल गोल्ड काउन्सिल मध्ये औंस प्रमाणे रेट, म्हणजे जर तोळ्याचा किंवा ग्रामचा हिशोब झाला तर साधारण
30 ग्रॅम असं आपण धरून चालू शकतो. 30 ग्रॅम धरून चालू शकतो, कारण आपल्याला ते सिम्पल हे कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं पडतं. 1933 मध्ये पहिल्यांदा तो $35 पर औंस झाला. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रेटन वुड्स ही सिस्टम अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये अमेरिकेचं चलन हे सगळ्यात स्ट्रॉंग मजबूत चलन हे मानलं गेलं, कारण बाकीचे युरोपातले देश होते ते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर खिळखिळे झाले होते आर्थिकदृष्ट्या, आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी त्यांनी स्वतःकडचं सोनं अमेरिकेला दिलं आणि अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी केली. त्यामुळे अमेरिकेकडे सोन्याचा साठा होता. दुसरं महायुद्ध संपताना अमेरिकेकडे 20,000 टन सोनं अस्तित्वात होतं. त्याचबरोबर अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकून स्वतःचं लष्करी सामर्थ्य मिलिटरी पॉवर किती आहे याची जगाला जाणीव करून दिली. त्यामुळे अमेरिका हा एकमात्र देश असा राहिला की जो स्थिर होता, स्थिर अर्थव्यवस्था होती आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे लष्करी सामर्थ्य होतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा ब्रिटन वुड्स सिस्टम अस्तित्वात आली, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, या सगळ्यांमध्ये फक्त अमेरिकेला वेटो पॉवर दिली गेली आणि डॉलर केंद्रित अर्थकारणाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये असं ठरलं गेलं की $35 पर औंस या रेटने अमेरिकेने डॉलर छापायचे. आणि डॉलर अमेरिकेकडे तेवढा सोन्याचा साठा असेल तर अमेरिका त्या प्रमाणात डॉलर छापणार, जर नसेल तर अमेरिकेने छापायचे नाही. पण अमेरिकेने केलं काय की अमेरिकेने हळूहळू करत डॉलरचं त्यांचं वर्चस्व वाढल्यानंतर डॉलर कसंही छापायला सुरुवात केली. मला वाटतं 1971 मध्ये हे सुरू झालं. मला वाटतं ही गोष्ट आधी घडली होती, पण ते त्यांनी डिक्लेअर केलं अधिकृतरित्या सांगितलं. त्यात युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड होतीये. फ्रान्सचा द गॉल होता, त्याने नॅव्हल शिप्स पाठवल्या अमेरिकेला आणि सोनं परत घ्यायला सुरुवात केली. आता अमेरिकेची पंचायत अशी झाली की आतापर्यंत त्यांच्या करारात होतं की तुम्ही डॉलर देऊन बरंच सोनं घेऊ शकता, पण आता सगळ्यांनी सोनं घेतलं तर अमेरिकेकडे किती सोनं राहील आणि पुन्हा डॉलरची किंमत काय होईल ही अमेरिकेला जास्त भीती होती. तर मग 1971 राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी जाहीर केलं की डॉलर हा आता सोन्याशी निगडीत नाही, गोल्ड स्टँडर्ड नाही, तर पेट्रो डॉलर उदयाला आला. आणि तुम्ही जर सोन्या चांदीचे दर, खास करून सोन्याचे दर बघितले 1971 नंतर जो असा ग्राफ वरती चढतोय तो ग्राफ साधारण काही अपवाद वगळता चढताच आहे. बरोबर आहे. हे 1971 मध्ये जेव्हा अमेरिका गोल्ड स्टँडर्ड पासून लांब गेली तेव्हा हे घडायला लागलं. म्हणजे 1971 जाहीर केलं तेव्हा अमेरिकेचा डॉलर छापायचा दर आणि बाहेर मार्केटमध्ये असलेला दर, किंवा आपण म्हणतो बाहेर जो कुजबुजला जातो तो दर सोन्याचा, त्याच्यामध्ये फार मोठी तफावत होती. आणि तिथे अमेरिकेला कळलं की डॉलर डिव्हॅल्यू झालेला आहे. फक्त तो मार्केट रेट प्रमाणे डॉलर छापायचे की नाही हा प्रश्न होता. बरोबर. पण त्यांनी ऑलरेडी ठरवलं होतं की गोल्ड स्टँडर्ड नाहीये. म्हणजे जेव्हा डॉलर बद्दल कन्फ्युजन निर्माण होतं जगामध्ये तेव्हा सोन्याचे दर चढतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदी हिस्टॉरिकल डेटा घेऊन 1945 ला 1945 ब्रेटन वुड्स सिस्टम अस्तित्वात आल्यानंतर तुम्ही जर 71 पर्यंतचे दर बघितले तर पूर्ण एक अशी सरळ आडवी लाईन आहे दराची. त्याच्यामध्ये कुठलाही फार मोठा चढ उतार असं वगैरे नाहीये. तो 1933 ला $35 पर औंस झाला, तो 71 पर्यंत तसाच आहे. बरोबर आहे. पण 71 ला जरी अमेरिकेने जाहीर केलं पेट्रो डॉलर झाला तरी अमेरिकेची अंतर्गत आर्थिक स्थिती होती ती फार वेगळी होती. त्यांच्याकडे इन्फ्लेशन रेट वाढत गेला. तो 1979 मध्ये 14 ते 15% इतका झाला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. म्हणजे महागाई फार वाढली होती. फेडरल रिझर्व्हने इंटरेस्ट रेट वाढवायला सुरुवात केली. पॉल वॉकर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे चेअरमन झाले आणि त्यांनी टाईट मॉनिटरी पॉलिसीला सुरुवात केली. क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हटलं जातं त्याला. क्वांटिटेटिव्ह इझिंगचा सगळ्यात सोपा अर्थ असा आहे की जो पैशाचा फ्लो असतो बाजारामध्ये तो कमी केला जातो. त्याच्यासाठी सगळ्यात मोठं चांगला चांगली उपाययोजना ह्या इंटरेस्ट रेट वाढवणं असतं. चलन कपात आपण ज्याला म्हणू शकतो. हा, जे सर्क्युलेशन मध्ये आहे, नोटा कमी केल्या जातात की लोक कमी खर्च करतील आणि तो महागाई दर आहे तो कमी येईल, इन्फ्लेशन रेट कमी येईल. पॉल वॉकरनी केलं. पण इथे झालं होतं असं की अमेरिकेचा डॉलरचा दर आहे तो सोन्याच्या बरोबर मॅच होत नव्हता. त्यामुळे 1980 ला
सोन्याचा दर हा $850 पर औंस इतका गेला. अच्छा. म्हणजे 71ला जो $35 पर औंसचा तो तिथपर्यंत 71 पर्यंत स्थिर राहिला, तो $850 पर औंस गेला. त्यात अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनने आक्रमण केलं होतं 1980 मध्ये. आणि तसंही अमेरिकेने रशियाचं शीतयुद्ध सुरू होतं आणि त्याच्यामध्ये अमेरिकेची बाजू वरचढ होती असं सगळ्यात जागतिक विश्लेषकांचं. म्हणजे हा तुम्ही दुसरा मुद्दा इथे मांडलात. एकतर डॉलरच्या मजबूतीशी सोन्याचा संबंध आहे, दुसरं जागतिक स्थिरता हा सुद्धा याच्यातला महत्वाचा विषय आहे. पण त्याच्यानंतर अमेरिकेची पोझिशन आहे ती जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत गेली आहे जागतिक राजकारणामध्ये, आणि मग तशी ती जागतिक अर्थकारणामध्ये पण स्ट्रॉंग होत गेली. म्हणजे 1980 मध्ये $850 पर औंस असलेलं सोनं, आश्चर्य वाटेल तुम्हाला, 1999 मध्ये $274 पर औंस झालं. अच्छा, म्हणजे 1/4 डायरेक्ट. हो, डायरेक्ट 1/4. त्याच्यामध्ये झालं असं, 1989ला पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी एकत्र आले, रशियाचं विघटन झालं, त्याच्यानंतर आखातात युद्ध चालू झालं, आणि आखातात युद्ध चालू झाल्यानंतर अमेरिकेची जागतिक राजकारणावरची पकड होती ती अधिकाधिक मजबूत झाली. तिकडे डॉलर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग झाला, आणि जिकडे डॉलर स्ट्रॉंग झाला तिथे 1999ला $274 पर औंस इतकं सोनं. म्हणजे जगात जेव्हा स्थिरता असते तेव्हा सोनं घसरतं. हो. आणि जग जेव्हा अस्थिर होतं तेव्हा सोनं चढतं. आणि 99ला $274 पर औंस असलेलं सोनं 2000 साली .com बबल झाल्याबरोबर लगेच त्याने $974 पर औंस असा आहे दाखवला. आणि 2001 मध्ये अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाल्यानंतर $1000 वरती सोनं गेलं, $1000 पर औंस. बरोबर. आणि 1000 ते 4000 चा जो टप्पा आहे तो 25 वर्षात जगाने पार केला. 1000 ते 2000चा टप्पा आपण बघू ना, तर 1000 ते 2000 जायला 10 वर्ष लागली. अच्छा. म्हणजे त्याच्यानंतरही तो 1000 नंतर परत $50 $100 खालीवरती होत होता. 2008ला सबप्राईम क्रायसिस आली. सबप्राईम क्रायसिस अमेरिकेत झाले, पण त्याचा जगावरती परिणाम होण्यासाठी 2-3 वर्ष जावी लागली. आणि त्याच्यामुळे 2011ला सोनं $1900 पर औंस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दर 10 वर्षांनी सोनं दुप्पट होतं. नाही, पण कसं झालं असं पण नाही म्हणता येणार, कारण 2011ला 1900 झाल्यानंतर ते परत 2000च्या वरती नाही गेलं. ते 2000च्या वरती 2020ला गेलं, 2019-20ला गेलं जेव्हा कोरोना आला. अच्छा, म्हणजे 10 वर्ष दर स्थिर होते. साधारण ते $50-100 इकडे तिकडे आपण म्हणू तसे स्थिर होते. पण 2000 ते $2500 होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 वर्षाचा काळ गेला. रशिया युक्रेन संघर्षामध्ये जेव्हा रशियाचा IMF आणि वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्याकडे रशियाचा जो फॉरेक्स रिझर्व्ह होता त्याच्यामध्ये ठेवलेलं जे सगळ्या गोष्टी होत्या, डॉलर्स असू देत किंवा सोनं असू देत, ते सगळं जेव्हा गोठवलं गेलं, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी केलेलं आहे, ते फार वेगात सोनं खरेदी केलं. त्यामुळे 2023 पर्यंत $2000 पर औंस असलेलं सोनं आज 2025 संपता $4000 पर औंस. आणि असं अनेक जण म्हणतात की 2030 पर्यंत ते $10,000 पर्यंत जाऊ शकतं. हो, असं ते काय NDTV प्रॉफिट त्यांची एक न्यूज लिंक आली होती, $10,000 पर औंस 2028. बरेच म्हणतात. म्हणजे रॉबर्ट कियोसाकीचा जो ट्विट त्याने केलेला तो प्रचंड व्हायरल झाला, त्याच्यावर आम्ही व्हिडिओ सुद्धा केलेला. आणि त्याच्यामध्ये तो जे म्हणतोय ते ऐकणाऱ्याला असंभव वाटतं. म्हणजे आज जी चांदी साधारण $50 प्रति औंस आहे, ती 2030 पर्यंत $500 प्रति औंस जाईल आणि सोनं $10,000 प्रति औंस जाईल. म्हणजे ऐकणाऱ्याला हे आकडे असंभव वाटतात, आश्चर्यकारक वाटतात, परंतु ते होऊ शकतं जगामध्ये. कारण आपण $3,000 पर औंस पासून $4,000 पर औंस मध्ये झालेले महिने जर काउंट केले तर ते काही महिन्यामध्ये $1,000 पर औंस सोनं वरती गेलेलं आहे. त्यामुळे लोक असं म्हणतात की चांदीचे जे दर आहेत ते म्हणजे असे आर्टिफिशियल रित्या नियंत्रित ठेवण्यात आले, कृत्रिमरित्या नियंत्रित ठेवण्यात आले, तर हे सत्य आहे का?
कदाचित सत्यही असेल, पण चांदीचं जो कन्झम्पशन आहे ते जी मार्केटमध्ये चांदी येते त्याच्यातलं 70% चांदी ही वापरली जाते कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी. आणि 2012 नंतर 2012ला स्मार्टफोन आले. स्मार्टफोन आल्यानंतर त्या ज्या चिप्स वगैरे लागतात सेमीकंडक्टर्स, त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढला. आधी होता इलेक्ट्रॉनिक्स आयटम मध्ये, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर चांदी लागत नव्हती. अचानक ती चांदी लागायला लागली, त्याचं जे कन्झम्पशन वाढलं आणि मागणी वाढल्यानंतर अर्थात त्याच्या रेटवरती परिणाम होणार. आणि त्याच्यानंतर आता 2-3 वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सोलर पॅनल आहे, सोलर पॅनल आहे. सोलर पॅनल मध्ये तर भरभरून चांदी वापरली जाते. म्हणजे हे जे शिफ्ट झालेले आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक, सोलर पॅनल आणि ईव्ही आणि चौथं म्हणजे डिफेन्स मध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांदी वापरली जाते. त्यामुळे चांदीचं कन्झम्पशन वाढलेलं आहे ही गोष्ट उघड आहे. परंतु आता जे चांदीचे जे दर आहेत ते लोक म्हणतात की खूप वाढलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात खूप वाढलेले आहेत की मागणीच्या तुलनेत ते खूप कमी आहेत. सध्या झालंय असं आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांदीचा तुटवडा जाणवतोय. चांदीचा तुटवडा जाणवण्याचं कारण असं, अमेरिकेमध्ये ज्या चांदीच्या रिफायनरीज आहेत त्यांनी रिफाईन करणं बंद केलंय. अमेरिकेत की दक्षिण अमेरिकेत? दक्षिण अमेरिकेत. बरोबर. मेक्सिको. हो, त्यांनी रिफाईन करणं बंद केलंय. मेक्सिकोमध्ये काही खाणी बंद झालेल्या आहेत आणि बाकीचे जे चांदी उत्पादक देश आहेत, पेरू, चिली, बोलिव्हिया, त्याच्यामध्ये जे खाणींचे नियम आहेत ते अधिक कठोर झाल्यामुळे त्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय, पुरवठा कमी झालाय. त्याच्यामुळे अर्थात चांदीचे दर, मागणी पुरवठ्यामध्ये तर प्रचंड मोठी तफावत आहे. आणि खाणींचा जो विषय आहे की कमी काळामध्ये ते तुम्हाला प्रोडक्शन वाढवता येत नाही. पण काय वाटतं, म्हणजे आता चांदीचा जो दर आहे, म्हणजे लोक असं म्हणतात की चांदी अफाट वाढली, या वर्षात 75% चांदी वाढलेली आहे. पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा हेच चित्र असेल असं अनेक लोक म्हणतात. म्हणजे चांदीची जी चाल सुरू झालेली आहे ती सुरुवात आहे असं अनेक लोकांना वाटतंय. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? चांदीचं थोड्याफार प्रमाणात वाढतील एवढं तर नक्की आहे, पण किती प्रमाणात वाढतील, म्हणजे ह्या वर्षी 75% वाढ झाली म्हणून पुढच्या वर्षी पण चांदी 75%नेच वाढेल असं सांगता येत नाही. कदाचित जो आता सप्लाय चेन आहे, आता जो तुटवडा आहे तो नंतर 6 महिन्यानंतर नसेल तर मग पुन्हा चांदीच्या दरामध्ये बदल होऊ शकतो. नाही, पण म्हणजे आता खाली येतीलच असं मी म्हणत. तुटवडा जो आहे तो गेली 3 वर्ष सातत्याने, 3-4 वर्ष सातत्याने तुटवडाच आहे. आणि येत्या काही वर्षामध्ये सुद्धा तो तुटवडा नसेल याची काही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. पण तुटवडा असेल तोपर्यंत ते दर चढे राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ग्लोबल इकॉनॉमी बदलते, म्हणजे आता जो सोलर पॅनलवर लोकांचा भर आहे, आता डिफेन्स मध्ये मोठ्या प्रमाणात चालते. आता ईव्ही तर आता सुरू झालेला आहे. म्हणजे चायना आणि युरोपमध्ये ईव्ही येऊन काही वर्ष झाली, पण भारतामध्ये तर आता ईव्ही सुरू झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला एक आकडा सांगतो, टाटा मोटर्सचा जो ईव्हीचा सेल आहे तो या सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 96% वाढलेला आहे. म्हणजे गेल्या सप्टेंबरच्या तुलनेमध्ये या सप्टेंबरमध्ये तो 96% वाढलेला आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ईव्हीचे जे पुढचे आकडे असतील ते कसे असतील. ईव्ही तर आपल्याकडे सुरू झालेले, त्यामुळे चांदीचा जो खप आहे तो भविष्यामध्ये 100% वाढणार आहे. पण ओव्हरऑल आता हे जे सगळं होत आहे, सर्वसामान्य माणूस जेव्हा सोनं खरेदी करायला जातो आणि त्याला जेव्हा हे दर दिसतात किंवा त्याच्या कानावर जेव्हा हे दर पडतात, तर सोन्याच्या खरेदीच्या ट्रेंडमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. लोक दागिने कमी घेत आहेत आणि गुंतवणूक म्हणून सोनं जास्त घेत आहेत. तर हा ट्रेंड भविष्यामध्ये कसा राहील? थेट हा परिणाम हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आहे. रॉबर्ट कियोसाकीचे तर तुम्हाला माहितीच आहे डिटेलमध्ये. त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा अमेरिका अर्थव्यवस्थेला धक्का पोचलेला आहे किंवा इकॉनॉमीवरती परिणाम होते असं झालं, तेव्हा सोन्याने चांगले दर दाखवलेले आहेत, आश्चर्यकारक दर दाखवलेले असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. पण आता तेव्हाची अमेरिका आणि आत्ताची अमेरिका पूर्णपणे वेगळी आहे. जी मॅन्युफॅक्चरिंग हब असलेली अमेरिका होती, आपण जे ब्रँड्स म्हणतो ते ब्रँड अमेरिकेमध्येच तयार झाले, त्यांच्याकडे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर होतं. पण हळूहळू ते चायनाकडे शिफ्ट झालं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज जी अमेरिका आहे ती IT सारख्या गोष्टी एक्सपोर्ट करते आणि मिलिटरीला लागणाऱ्या जे डिफेन्स प्रोडक्ट्स असतील ते एक्सपोर्ट करते. फार्मा या गोष्टींवरती मोस्टली अमेरिकन इकॉनॉमी अवलंबून आहे. टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकन इकॉनॉमी सुधारली असं झालेलं नाहीये.
उलट तिथला जे इन्फ्लेशन रेट आहे तो वाढत चाललाय. सर्वसामान्यांचे जे अनुभव येत आहेत की त्यांना रोजचे खर्च आहेत ते फार महागडे वाटत आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे. तर अमेरिकन इकॉनॉमीचे आकडे एवढे चांगले नाहीत. त्याच्यामुळे जोपर्यंत अमेरिकन इकॉनॉमी सुधारत नाही तोपर्यंत सोन्याचे दर चढे राहतील. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की 1945 पासून अमेरिका ही आपल्यासाठी गरजेचीच आहे हे सगळ्या देशांचं मत होतं. कोरोना नंतर सगळ्यात पहिल्यांदा बायलॅटरल अग्रीमेंट जे आहेत 2 देशांमधले करार हे मोठ्या प्रमाणावर वाढले आणि ते स्थानिक चलनामध्ये होण्यासाठी सगळे देश प्रयत्नशील राहिले. डॉलर वगळून करार होत गेले आणि त्यासाठी सगळे देश प्रयत्नशील राहिले. ऑक्टोबर 2024 मध्ये ब्रिक्सची परिषद झाली रशियामध्ये, कझानमध्ये. त्याच्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटलं की अमेरिकेने डॉलरचा वापर शस्त्रासारखा केलाय. आमची डॉलर पासून लांब जायची इच्छा नाहीये, पण अमेरिकेच्या पॉलिसी अशा आहेत की त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. 300 बिलियन फ्रीज केले रशियाचे. हो रशियाचे. त्याच्यामुळे आणि त्यात रशिया युक्रेन युद्धानंतर हा कॉन्फिडन्स जास्त वाढला की रशियाशी करार करताना बहुतेक देशांनी एकतर रुबलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी चलनामध्ये युआनमध्ये आणि भारतासारख्या देशाचा करार तर रुपयामध्ये झाला. त्याच्यामुळे डॉलर वगळून करार करता येतात आणि त्याच्यामध्ये यशस्वीरित्या व्यापार चालतो. हा कॉन्फिडन्स आल्यानंतर बहुतेक देश अमेरिकी डॉलर पासून लांब जायला लागले. त्याचा हा डॉलर जो आहे तो फक्त जागतिक अर्थकारणासाठी म्हणजे व्यापारासाठी महत्वाचा नव्हता, तर रिझर्व्ह करन्सी म्हणून सुद्धा महत्वाचा होता. म्हणजे आजही आहे, पण रिझर्व्ह करन्सी म्हणून अमेरिकी डॉलर आजपर्यंत सगळे देश गोळा करत होते. तर सगळ्या देशांकडे मिळून एकूण रिझर्व्ह मधला 70% हा अमेरिकी डॉलरचा वाटा होता. तो आत्ता गेल्या महिन्याचा जो रिपोर्ट आहे तो 56.5% पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे सगळ्याच देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अमेरिकी डॉलरमध्ये रिझर्व्ह न ठेवता ते दुसरीकडे कुठेतरी वळवलेले आहेत. बरोबर. साधा आपण भारताचं उदाहरण घेऊ. भारतामध्ये 2014 मध्ये 557 टन सोनं होतं भारत सरकारकडे, रिझर्व्ह बँकेकडे. 2020 मध्ये ते 663 टन झालं आणि आत्ता ते जवळजवळ 900 टन आहे. म्हणजे 2020 ते 25 पर्यंत जवळजवळ 300-350 टन सोनं आपण खरेदी केलं. बरोबर. तर म्हणजे भारतासारखा देश जर असा विचार करत असेल तर बाकीचा देश म्हणजे चायनाची इकॉनॉमी खूप मोठी आहे. तर चायनाने आत्ताच्या सप्टेंबर महिना जो संपला 2025चा $30 बिलियन इतक्या किमतीचं सोनं विकत घेतलं. असे प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँका सोनं विकत घ्यायला लागला. त्यामुळे रिझर्व्ह मधला डॉलरचा साठा कमी करून हळूहळू देश सोन्याकडे वळायला लागले. मग हे जी काही पर्चेसिंग पॉवर ऑफ सेंट्रल बँक्स रिगार्डिंग गोल्ड असं जे आहे त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर होतो. ज्या वेगाने सोनं खरेदी केलं जात आहे सेंट्रल बँकांकडून, त्याचा अर्थ डॉलरवरती विश्वास नाही, अमेरिकन इकॉनॉमीवरती विश्वास नाहीये. युएस बॉन्ड मध्ये आता साधारण सगळ्या जगाची किती इन्व्हेस्टमेंट असेल? युएस बॉन्ड मध्ये फक्त देशांची इन्व्हेस्टमेंट जी आहे ना देशांची ती $8.3 ट्रिलियन आहे. बरोबर आहे. म्हणजे टोटल मला वाटतं 9 ट्रिलियन काहीतरी आकडा आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्लस म्हणजे वित्त संस्था प्लस कंट्रीज. तो सगळा माझ्या आता लक्षात नाहीये, पण $8 ट्रिलियन हे सगळ्या देशांचे. त्याच्यामध्ये सगळ्यात सध्या जपानकडे सेकंड ह्याच्यावरती सेकंड नंबरवरती चायना आहे आणि चायना ते खूप कमी करतोय. हो. बरं, भविष्यामध्ये अशी परिस्थिती जर निर्माण झाली की डॉलरची साप मातीत झाली तर सोन्याचं काय होईल? 2 गोष्टी त्याच्यामध्ये. डॉलरची माती होणं याच्यापेक्षा डॉलरच्या ऐवजी बाकीचे चलन जे वरती येतील त्याच्यामध्ये आतापर्यंत युएस हेजिमनी होती, अमेरिकेचं वर्चस्व होतं. आता पुढे येणारं जे जग आहे त्याच्यामध्ये कोणत्याही देशाचं वर्चस्व असणार नाही, मल्टीपोलर वर्ल्ड असेल. त्याच्यामुळे डॉलरची जागा कुठलं चलन घेईल याची काहीच गॅरंटी नाही. म्हणजे घेणार नाही, कारण ते वेगवेगळ्या चलनामध्ये मल्टी करन्सी युरो, युआन, रुपी, रुबल असं ते असेल. आणि ह्याच्यामध्ये डॉलरची पोझिशन म्हणण्यापेक्षा अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिरावली की सोनं चांदीचे दर स्थिरावतील. इथे सोनं चांदीची शक्यता मला कमी दिसते. म्हणजे येत्या काळामध्ये साधारण अंदाज दिला तरी पुढचं 10 वर्ष तरी फार वेगळी परिस्थिती आहे. पुढचं 10 वर्ष तरी अमेरिकन इकॉनॉमीला रिवाय व्हायला लागतील असा अंदाज आहे.
म्हणजे ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष असले तर मग ते कठीणच आहे. म्हणजे आता ते 3 वर्ष तर माती करतीलच आणखी. कारण म्हणजे आता त्यांची जी धोरणं आहेत ती अमेरिकेचं अर्थकारण काही मजबूत करतील किंवा ती घसरलेली गाडी रुळावर आणतील असं काही चित्र दिसत नाही. चित्र दिसत नाहीये. त्याच्यामुळे अजून पुढे राष्ट्राध्यक्ष कोण येतील, ते काय पॉलिसी राबवतील, त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून. किंबहुना मला असं वाटतं की जगामध्ये जे सोन्या चांदीचे दर कडाडत आहेत त्याच्यामध्ये ट्रम्प हा खूप मोठा फॅक्टर आहे. म्हणजे ते जर ट्रम्प नसते तर कदाचित जगात इतकी अस्थिरता नसती आणि कदाचित एवढे सोन्याचे दर कडाडले नसते. त्यामुळे जोपर्यंत ट्रम्प आहे तोपर्यंत सोन्याच्या भावाला काही प्रॉब्लेम नाही. नंतरही सांगता येत नाही जोपर्यंत अमेरिकी अर्थव्यवस्था स्थिरावत नाही. ट्रम्प 3 वर्षामध्ये मला असं वाटतं इतकी घाण करतील की त्याच्यानंतर जो कोणी असेल की त्याच्या क्षमतेच्या पलीकडे हा विषय गेला असेल. बरोबर आहे. हा, मग फक्त कशी घसरते गाडी तेवढं बघणं मला वाटतं त्यांच्या हाती उरलेलं असेल. बरं, या संपूर्ण याच्यामध्ये भारताची जी भूमिका आहे ती चांगलीच आहे. आपण सोनं खरेदी करतोय असं तुम्ही सांगितलं. म्हणजे आता 880 मेट्रिक टन जवळजवळ आपल्याकडे सोनं आहे आणि हे जे सोनं आहे ते आणखी वाढवण्याचा आपण प्रयत्न पण करतोय. जगामध्ये आपण जे बाहेर सोनं ठेवलंय ते आपण परत सुद्धा आणतोय. पण सोन्याच्या बद्दल आपण हे बघितलं, जसं जगभरातल्या सेंट्रल बँक सोनं खरेदी करतायत तशी चांदी खरेदी करताना दिसत नाही. जेव्हा जगभरामध्ये चांदीचा प्रचंड मोठा तुटवडा आहे आणि चांदी हा असा मेटल आहे ज्याला दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी चांदी आपण वापरतो त्या ठिकाणी चांदीच वापरावी लागते. तिथे तांब चालत नाही किंवा चांदीला दुसरा पर्याय नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर चांदीची साठेबाजी झाली तर त्याचा भारताला कितपत फटका बसू शकतो? भारतीय उद्योगधंद्याला फटका बसेल चांदीच्या साठेबाजीचा. जे थेट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी ती काळजीची गोष्ट आहे की बाबा चांदी नाहीये मार्केटमध्ये आणि बिझनेसवरती परिणाम होतोय. आणि त्याच्यामुळे ते, आणि जिथून आपण सेमीकंडक्टर्स घेतो त्या देशांमध्ये जर ते झाले नाही तर ते आपल्याला जास्तीच्या चढ्या भावाने घ्यावे लागतील. म्हणजे रॉ मटेरियल झालं, मग पुढे फिनिश. म्हणजे अमेरिकेने आता जे केलंय दुर्मिळ वस्तूंच्या यादीमध्ये त्यांनी चांदीचा समावेश केलेला आहे. तर मला वाटतं भारताने सुद्धा तो विचार करण्याची आता गरज आहे येत्या काळामध्ये. तो ट्रेड वॉर साठीच केलेला आहे चांदीचा रेअर अर्थ मटेरियल मध्ये. आणि तुम्ही आता बोलता बोललात की सेंट्रल बँका चांदी नाही खरेदी करत, त्या गोल्ड खरेदी करतात. कारण असं म्हटलं जातं इकॉनॉमिक्स मध्ये, गोल्ड आहे ना, गोल्ड इज ऑलवेज गोल्ड. तेच एकमेव स्टेबल मटेरियल मानलं जातं. चांदीला पण तितकी स्टेबिलिटी मानली जात नाही. पण हे कालपर्यंत होतं. म्हणजे आता जे चित्र आहे अर्थकारणाचं, जर तुम्हाला 70% चांदी औद्योगिक वापरासाठी तुम्हाला जर हवी आहे तर याचा अर्थ म्हणजे जे कालपर्यंत गोल्ड बद्दल म्हटलं जात होतं ते चांदीबद्दल पण होऊ शकतं. तुम्हाला म्हणावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, आता गेल्याच आठवड्यामध्ये लंडन बुलियन मार्केट म्हणजे तिकडे सोन्या चांदीचे वॉल्ट आहेत. वॉल्ट ठेवलं जातं, तिथून थेट खरेदी केली जाते. रिकामं झालंय असं मी ऐकलं. रिकामं झालंय. आणि त्या दिवशी आश्चर्यकारकरित्या चांदी ही बाय प्लेन गेली. म्हणजे ती नेहमी शिपने जाते. बिलकुल बिलकुल. पॅसिफिक मध्ये हल्ली चांदी वाहून नेणारी अनेक विमानं उडत आहेत. अशा प्रकारची जगामध्ये चर्चा आहे. हो, बरोबर. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सेंट्रल बँका चांदी खरेदी करत नसतील. कदाचित खरेदी करत असतीलही, पण त्याचे आकडे कोणी पब्लिश केलेले नाही. बरं, एक म्हणजे आता तुम्ही जे काही म्हणालात त्याच्यावर मला एक प्रश्न सुचला. चीनने अधिकृतपणे जे सोनं विकत घेतलंय ते सगळ्या जगाला माहिती आहे. परंतु चीन अनधिकृत साठा सुद्धा निर्माण करतोय अशी म्हणजे एक चर्चा आहे. आणि खरंच आहे ते. म्हणजे ज्याला बॅकडोअर परचेसिंग म्हणतात. तर ते जरा काय प्रकार आहे सांगा ना आम्हाला. अधिकृतरित्या जेव्हा घेतलं जातं तेव्हा थेट मध्यवर्ती बँका त्याच्यामध्ये असतात. जे बॅकडोअरने घेतलं जातं ते वाया इंडिव्हिज्युअल घेतलं जातं. नाही, तसं नाही ते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जे वेगळे देश सोनं उत्पादन करतात त्याच्यामध्ये काही असे टेररिस्ट किंवा बंडखोर अशा प्रकारचे काही एलिमेंट्स असतात. त्यांनी काही खाणी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याशी डील करून चीन सरकार मागील दाराने ते सोनं विकत घेत आहे आणि त्याचा एक साठा निर्माण केला जातोय. म्हणजे असं जे चीन दाखवतोय की आमच्याकडे एवढं सोनं आहे त्याच्यापेक्षा चीनकडे फार जास्त सोनं आहे, अशा प्रकारची चर्चा, अशा बातम्या आहेत. आणि त्यांचं ऑफिशियल जे पब्लिश होतं त्याच्यावरतीच अनालिसिस होतं. बिलकुल बिलकुल. अनऑफिशियल जे काय आहे त्याच्यावरती आकडे पण नेहमी ऑफिशियल जे येतील तेच घेतले. चीनचे जे ऑफिशियल आकडे आहेत त्याच्यावर जगाचा विश्वास नाहीये. कारण
चीन डिफेन्सवर जो खर्च करतो त्याच्या दुप्पट खर्च चीन म्हणजे वास्तवात करत असतो. तर ते सोन्याबद्दल पण तसंच आहे. चीन जेवढं दाखवतो त्याच्यापेक्षा खूप जास्त सोनं चीनकडे आहे. हो, असा अंदाज आहे बहुतेक जिओपॉलिटिकल एक्सपर्ट्सचा. बरं, आता हे जे जगभरातलं चित्र आपण चर्चा केली, या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचा प्रश्न, लोकांनी आता सोनं चांदी विकत घ्यावी की न घ्यावी? जरूर घ्यावी. पुढची 10 वर्ष तर खूप मोठा ट्रान्झिशनल पिरियड आहे हा. त्याच्यामुळे सतत वाढत जाणारे दर आहेत आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला सोनं चांदी नेहमीच चांगले रिटर्न्स देते. बिलकुल. बरं, हा सल्ला गौरी पिंपळे यांनी दिलेला आहे, पण ना त्या सेबी रजिस्टर आहेत किंवा मी सेबी रजिस्टर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा आपल्या वित्तीय सल्लागाराला विचारूनच तुम्ही हा निर्णय घ्यावा, ही विनंती सुद्धा आहे आणि सूचना सुद्धा आहे. आपण बराच वेळ सोनं आणि चांदी या लोकांच्या आकर्षणाच्या विषयावर बोललो आणि खूप चांगली चर्चा झाली आणि तुमच्याकडून खूप चांगली माहिती आली. त्यामुळे तुम्ही न्यूजडंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, दिवाळीच्या धामधुमीमध्ये आलात आणि आम्हाला भरपूर वेळ दिलात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.